नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबई हायकोर्टानं सरोगसी नियम बाबतीमध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला आहे। स्पर्म किंवा एक डोनरचा मुलांवरती कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टानं म्हणलंय। बायोलॉजिकल पालकत्वाचा दावा हायकोर्टानं फेटाळलाय। एखाद्यानं स्पर्म किंवा एक डोनेट केलं असेल तर तो त्या मुलांवर कोणताही कायदेशीर दावा दाखल करू शकत नाही। तसेच बायोलॉजिकल पालक असल्याचा कोणताही दावा तो करू शकत नाही असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आज दिलाय। या प्रकरणातील 42 वर्षांच्या महिलेला तिच्या 5 वर्षांच्या जुळ्या मुलींना भेटण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे। सदर प्रकरणामध्ये ज्या महिलेनं याचिका दाखल केली होती तिचा पती जुळ्या मुलींना घेऊन वेगळं राहतोय। त्या महिलेच्या पतीसोबत त्या महिलेची लहान बहीण म्हणजेच पतीची मेहुणी राहते। त्या मेहुणीचे एक डोनेट केल्यामुळे जुळ्या मुलींचा जन्म झालाय। महिलेच्या पतीचा दावा आहे की त्याच्या मेहुणीचे एक डोनेट केल्यामुळेच जुळ्या मुलींचा जन्म झालाय आणि म्हणून तिचा या मुलांवरती बायोलॉजिकल पालक म्हणून दावा आहे। तसेच आपल्या पत्नीचा या मुलांवरती कोणताही अधिकार नाही असं त्यानं म्हटलं होतं। यावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं पतीची याचिका फेटाळून लावली आहे आणि म्हणाले की याचिकाकर्त्याची धाकटी बहीण एक डोनेट करणारी होती, परंतु तिला जुळ्या मुलांची जैविक आई असल्याचा दावा करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही। न्यायालयानं म्हटलंय की लहान बहिणीची भूमिका एक डोनेट करण्याची आहे, त्याऐवजी ती एक स्वैच्छिक दाता आहे किंवा ती सर्वोत्तम अनुवंशिक आई होण्यासाठी पात्र आहे, बाकी काही नाही। या खटल्यामध्ये न्यायालयाला मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या अमिकस क्युरीने सांगितलं की विभक्त होण्यासाठी सरोगसी करार 2018 मध्ये झाला होता। सरोगसी कायदा 2021 त्यावेळेस अंमलात नव्हता, त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं 2005 मध्ये जारी केलेली मार्गदर्शक तत्व या कराराला लागू आहेत। त्यावर कोर्टानं असं सांगितलं की नियमानुसार दाता आणि सरोगसी मदर यांना पालकांचे सर्व अधिकार सोडावे लागतील। तसेच सध्याच्या प्रकरणामध्ये जुळ्या मुली याचिकाकर्त्या आणि तिच्या पतीच्या मुली असतील असंही सांगितलं। याचिकेनुसार या जोडप्याला सामान्य प्रक्रियेतून गर्भधारणा करता आली नाही आणि याचिकाकर्त्याची बहीण स्वेच्छेनं तिचे एक डोनेट करण्यासाठी पुढे आली। डिसेंबर 2018 मध्ये सर्व्हेट आईनं त्यांची गर्भधारणा केली आणि ऑगस्ट 2019 मध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाला। एप्रिल 2019 मध्ये एक डोनर बहीण आणि तिच्या कुटुंबाला एक रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये तिचा नवरा आणि मुलगी मरण पावली। यानंतर ऑगस्ट 2019 ते मार्च 2021 पर्यंत पती आणि जुळ्या मुलींसोबत राहत होती। मार्च 2021 मध्ये वैवाहिक कलहानंतर पती पत्नीला न सांगता मुलांसह दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला गेली। पतीनं असा दावा केला की त्याची मेहुणी रस्ते अपघातानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती आणि जुळ्या मुलांची काळजी घेण्यासाठी ती त्याच्यासोबत गेली। याचिकाकर्त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली आणि स्थानिक न्यायालयामध्ये त्याच्या मुलींना अंतरिम भेटीचा अधिकार मिळावा यासाठी अर्ज दाखल केला। स्थानिक न्यायालयानं सप्टेंबर 2023 मध्ये त्यांचा अर्ज फेटाळला। त्यानंतर त्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मग आता सरकारनं त्याच्या बाजूने निकाल दिलाय। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता स्पर्म आणि एक डोनेट करणाऱ्यांचा मुलांवरती कुठलाही कायदेशीर अधिकार राहणार नाही असा महत्त्वाचा निर्णय हायकोर्टानं दिलाय। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।